हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे। मी उभा आहे इंजनगाव या केळी बागे परिसरामध्ये आहे। या केळी बागेचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले आहे। केळी बागेतील शेतकरी जे या ठिकाणी उपस्थित आहेत। जरा आपण या केळी बागेमध्ये आहात, किती झाडं होते, कशी नुकसान झालेली आहे काय सांगा? आमच्या केळी बागेत 3,500 झाडे होते। त्याच्यापैकी खूप नुकसान झाली। बरेच झाड मोडून पडली, काही त्या अंगी नाही। आम्हा हातातोंडाशी आला घात निसर्गाने हिसकावून घेतला। आता काय आमच्या याच्यावर उदरनिर्वाह होता, आता काढणीला आलेले झाड गेले। आता काय करायचं हे आम्हाला काही कळत नाही। आज आम्ही इथं आलो होतो। कालच्या सायंकाळच्या या अवकाळी वाऱ्यामुळे आमच्या गावातील शेतकरी तानाजी नारायण आडकिने यांनी आणि नागोराव नारायण आडकिने यांच्या शेतामध्ये आलो। तर यांची जी शेती आहे 3,500 जी केळीची झाडाची बुडं होते। आज आम्ही इथं पाहण्याकरता आलो असता त्यांचं जवळपास 80% नुकसान झालेले। 80% नुकसान झालेले आहे। काही झाडं समजा म्हणजे जे झाडाची समजा अपेक्षा होती, जे झाडं चांगले झाले होते, लोकांचं पाणी घेऊन यांनी विकत पाणी घेऊन जपले झाडं, आज हे सगळं पीक यांचं नुसतं नाबूद झालेली नुकसान प्रशासनानं शेतीच्या बांधावर येऊन पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी संतप्त या शेतकऱ्यांची मागणी आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, इंजनगाव, हिंगोली।